नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला RT संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, RT अंतर्गत 25% प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढल्यानंतर पुढील काही दिवसात प्राप्त अर्जांच्या डेटावर संगणकीय प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज भरताना जो नोंदविलेला मोबाईल क्रमांक आहे त्यावरती दिनांक 12 जून नंतर SMS प्राप्त होतील. त्यानंतरची जी पुढील प्रवेशाची कार्यवाही आहे त्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात येतील, असं शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे. तर पहा मित्रांनो, आपलं जो RTचे टोटल आता अर्ज जे आहेत 2024-25मध्ये 9,217 खाजगी शाळांमधील रिक्त असलेल्या 1,05,399 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. RT पोर्टलवर प्राप्त अर्जांमधून विद्यार्थ्यांचे निवडीसाठी शुक्रवारी म्हणजेच दिनांक 7 या तारखेला शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सोडत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑनलाईन सोडत जी आहे ती काढण्यात आलेली आहे, पण ती अजून पब्लिश केलेली नाही आहे. त्याच्यामागचं कारण आहे उच्च न्यायालय याचिका जी आहे ती दाखल आहे. त्यामुळे दिनांक 12 जून रोजी सुनावणी झाल्यानंतर RT अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. असं सांगण्यात आलेलं आहे की 12 जून नंतर जी निवड झालेली विद्यार्थ्यांची यादी आहे ती RTच्या पोर्टलवरती 12 जून नंतर जी आहे ती डिस्प्ले होणार आहे. तर तोपर्यंत पालकांना इथे वाट बघावी लागणार आहे. तुम्ही इथे जर RTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आले आणि इथे जर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन वाईज डिटेल या ठिकाणी टाकून जर चेक करत असाल तरी ते तुम्हाला ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड हे दिसणार आहे. कारण की ही टॅब जी आहे ती लॉटरी लागण्याच्या अगोदरपासून इथे आहे. तर इथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून जर चेक करत असाल आणि इथे जर युअर ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड बाय एनी स्कूल असं जर एरर येत असेल तर ही आता इथे लॉटरी जी आहे ती पब्लिश केलेली नाही. ते सर्वांना तेच मेसेज दिसणार आहे. या मेसेजकडे दुर्लक्ष करावे व 12 तारखेनंतर किंवा 13 तारखेला तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून चेक करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्टेड मूळ यादी हे एक ऑप्शन आहे. तर इथे देखील तुम्ही तुमची यादी जी आहे ते चेक करू शकता. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.